नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मंत्रिमंडळ सचिवालयामध्ये कॅबिनेट सेक्रेटरीज पदांची पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये किती पदे आहेत, कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, सॅलरी किती आहे, सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ हा एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. सर्वप्रथम तुमच्यासाठी हे इन्फो आहे आणि हे त्याचं ऑफिशियल PDF आहे. याच्यावरच सर्व काही डिटेल्स दिलेले आहेत. पण हे PDF जे आहे ती लो क्वालिटीमध्येच त्यांच्याकडूनच अपलोड झालेलं आहे. दॅट्स वाय आपण इथे जे शब्द आहेत ते पूर्णपणे रीड करू शकत नाहीत. पण ह्याच्यामधली जी इम्पॉर्टंट इन्फो आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, ऍप्लिकेशन जे आहे याची लास्ट डेट आहे 14/12/2025, म्हणजे 14 डिसेंबर पर्यंत तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता. याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर तुम्हाला जे रिस्पेक्टेड जे पदं दिलेले आहेत, खाली पोस्ट आहेत, त्यानुसार ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही गेट एक्झाम सुद्धा दिलेली असावी. त्याचे स्कोर कार्ड सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे, कारण ते सुद्धा सबमिट करायचं आहे. दुसरं, यासाठी पे स्केल काय आहे, तर अप्रॉक्स सर्व जर याच्यात इन्क्लूड केलं तर हे जे आहे ती ग्रुप बी नॉन गॅजेटेड पोस्ट आहे. त्याच्यात लेवल 7 पे मॅट्रिक्स आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला अप्रॉक्स 99,000 पर मंथ एवढी सॅलरी मिळू शकते, म्हणजे 1,00,000 रुपये महिना म्हणू शकता. एज लिमिट काय आहे या पदांसाठी, तर एज लिमिट जी आहे ती 30 वर्षापेक्षा जास्त नसावी. जर तुम्ही जे रिझर्व्ड कॅन्डिडेट असाल, SC, ST, OBC या प्रवर्गातून येत असाल, तर तुम्हाला ॲज पर ॲक्ट, ॲज पर जे नियम आहेत त्यानुसार याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. आता बघूया एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे. तर जे पदं आहेत मी खाली सांगणार आहे कोणते पद ते. त्या पदासाठी तुम्हाला बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग, म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये तुमच्याकडे डिग्री पाहिजे, किंवा टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री पाहिजे, किंवा मास्टर्स डिग्री असेल तुमची सायन्समध्ये वन ऑफ द सब्जेक्ट्स जे खाली मेन्शन केलेले आहेत, तर ते सब्जेक्टमध्ये तुमच्याकडे मास्टर्स डिग्री असेल तरीही चालतं. त्याचबरोबर तुमची गेट एक्झाम तुम्ही दिलेली असावी. आता इथं सब्जेक्ट वाईज वॅकन्सीज दिलेल्या आहेत. टोटल 250 वॅकन्सीज इथं आहेत. अँड गेट पेपर रिक्वायर्ड याच्यासाठी आहे, म्हणजे तुम्ही गेट एक्झाम दिलेली असावी. त्याचा स्कोर बी त्यानुसार कोड्स, त्याचा सब्जेक्ट पेपर आणि त्याचा कोड सुद्धा दिलेला आहे. आता आपण डायरेक्टली पद पाहूया कोणकोणती. तर बघा, क्वालिफिकेशन बद्दल जाणून घेतला, आता पद पाहूया. तर कॉम्प्युटर सायन्स किंवा जे स्लॅश इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे 124 पदं आहेत. डेटा सायन्स तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स 10 पदे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड किंवा कम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशनचे 95 पदे आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगचे 2, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे 2, फिजिक्स 6, केमिस्ट्री 4, मॅथमॅटिक्स 2 आणि स्टॅटिस्टिक्स 2, तसेच जिओलॉजी याची 2 पदे आहेत. अशी टोटल 250 पदे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला भेटतात. याच्यामध्ये सब्जेक्ट पेपर सुद्धा पाहू शकता तुम्ही स्क्रीनवर. जे सब्जेक्ट पेपरचा जो कोड आहे तो कोड सुद्धा जे आहे ते समोर दिलेला आहे. आता तुम्हाला याच्यासाठी अप्लाय कसं करायचं आहे, तर सिंपल तुम्हाला सांगतो की याच्यासाठी अप्लाय तुम्ही ह्याच्यामध्येच एक फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. ब्लॉक लेटर्समध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. म्हणजे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला क्वालिफाय होणे गरजेचं आहे. तुमच्याकडे डिग्री असली पाहिजे, त्यामध्ये तुम्ही गेट जे आहे ती एक्झाम दिली पाहिजे. गेट स्कोर कार्ड तुमच्याकडे 2023, 24, 25 असले तरी चालतं. त्याचबरोबर याच्यामध्ये परीक्षा नाहीये, तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. इंटरव्ह्यू कसा, बघा, हे खाली जे फॉर्म आहे हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. हा फॉर्म भरण्यासाठी सुद्धा जे नियम आहेत ते दिलेले आहेत की तुम्हाला फर्स्ट नेम वगैरे हे सगळं ब्लॉकमध्ये भरायचं आहे. कोणताही पॅराग्राफ सोडायचा नाहीये. गेट स्कोर कार्ड जे आहे ते सुद्धा ह्याच्यात अटॅच करायचं आहे. फोटो अटॅच करायचा आहे. सिंपल तुम्हाला माहित असेल. पण हे पाठवायचं कुठे ते मी तुम्हाला पुढे सांगेन. आता ज्यावेळेस तुम्ही हे सगळे मेन्शन कराल, तुम्ही पाठवून द्याल, त्याच्यानंतर हे फॉलोइंग सेंटर्स आहेत: चेन्नई, गुरुग्राम, गुवाहाटी, जम्मू, जोधपूर, कोलकाता, लखनौ आणि मुंबई. आता महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुंबई सिलेक्ट करू शकता. अदर स्टेटमध्ये जर असाल तर तिथंही तुमचे सेंटर्स दिलेले आहेत. ह्या सेंटर्सपैकी वन ऑफ द सेंटर तुम्हाला चूज करायचं आहे आणि इथे तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाईल. याच्यामध्ये सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स विल बी बेस्ड ऑन गेट स्कोर अँड इंटरव्ह्यू. तुमच्या गेट स्कोरवर तुम्ही जेवढे मार्क्स ऑब्टेन केले आहेत आणि तुमचा इंटरव्ह्यू, त्याच्या बेसिसवर तुम्हाला जे आहे यामध्ये सिलेक्शन केलं जाईल. आता त्याच्यामध्ये जनरल इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तेच मी आता सांगितले की हे जे फॉर्म दिलेला आहे, या फॉर्ममध्ये तुम्हाला 10+2 म्हणजे 10वी 12वी, BE BTech तुमचं जेही झालेलं आहे किंवा MSc झालेलं आहे, किंवा गेट स्कोर जे आहे तुमचा तो सगळं मेन्शन करणे, त्याला अटॅच करणे, कॉपी, तुमचा फोटो वगैरे टाकणे, हे सर्व गोष्टी करायच्या आहेत. आणि तुम्हाला एक एनव्हलपमध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाकून हा जो पत्ता दिलेला आहे इथं, पोस्ट बॅग नंबर 001, लोधी रोड, हेड पोस्ट ऑफिस, न्यू दिल्ली 110003, यावर 14/12/2025च्या आधी तुमचं जे एनव्हलप असेल ते फॉलोइंग डॉक्युमेंट्स आहेत हे पाठवून द्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच तुम्ही जे मेन्शन करणारे सेंटर्स
तिथेच तुमचं गेट स्कोर आणि त्याच ॲज वेल ॲज तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो घेतला जाईल. त्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवर जे आहे हे 250 पदं टोटल भरली जाणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर हे फॉर्म तुम्ही भरू शकता. तुम्हाला त्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल किंवा हे जे PDF पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तसेच आमच्याशी विस्तृत चर्चा करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये Instagramची पण लिंक दिलेली आहे. तिथे क्लिक करून पण आमच्याशी बोलू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.